खाली मुंडीवर पाय. या सरकारचं करायचं काय? हाय 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 हाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. तेरा खेल निराला, सक्ती दारू महंगा तेल. तेरा खेल निराला, सक्ती दारू महंगा तेलवर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. हाय हाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना हे घोषणेद्वारे आश्वासित केलं होतं की अच्छे दिन आएंगे, पण अच्छे दिन येण्याच्या ऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. गोरगरीब सामान्य जनता या महागाईमुळे होरपळून निघालेली आहे. पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं, तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना 25% पगारवाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफटत सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहेत. याचा फटका या मोदी सरकारला 100% बसल्याशिवाय राहणार नाही, कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळं होरपून चाललेलं आहे. काल या सरकारने 50 रुपये दरवाढ केलेली आहे. या शासनाने वेगवेगळ्या योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले, पण 1500 रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून ते 1500 रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारलाच माहीत आहे. कारण एवढी महागाई वाढलेली असते. साधा एक पाण्यासाठी माठ घ्यायचं म्हटलं तर 300 रुपये त्याची किंमत आहे. मग 1500 रुपयामध्ये चूल पेटेल का गोरगरिबाची? त्यामुळे आजचे दिन तर बघायला मिळत नाही, आजची महागाई बघायला मिळत आहे. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचं आम्ही निषेध व्यक्त केलेला आहोत. मला आता सवय झालेली बघा या महागाईची. आम्ही मागचे 2014 सालापासून मोदी सरकारचे फक्त आश्वासन ऐकलेले की महंगाई जाएगी, सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. तर हे असे अच्छे दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासून गॅसचे आणि इंधन दर वाढ केलेली आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत, महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत. ह्या लाडक्या दाजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे. सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे. म्हणजे घरचं जे पूर्वी अवघड होतं आणि आता तर खूपच अवघड होणार आहे. म्हणूनच आम्ही खरं तर आज ह्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. कारण फक्त बोलबच्चनप्रमाणे मोठमोठे आश्वासनं दिलेली आहेत या सरकारने सगळ्या गोष्टी स्वस्त करू म्हणून, पण मागचे जवळपास 10-11 वर्ष झालं आपण पाहतोय ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी स्वस्त झालेल्या नाही. वरचीवर महागाई प्रत्येक गोष्टीमध्ये, भाजीपाला असू दे, गॅस असू दे, वाहतूक असू दे, सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे जे गॅसचे दरवाढ झालेले त्याच्यामुळे फटका बसणार आहे. आणि इतर पण जी महागाई वाढलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही निश्चितच आमच्या सर्व गृहिणींनाच हे फटका बसणार आहे. सोनं देखील 90,000पर्यंत गेलं ना. 2014ला सोनं काय वाटतं? मी तेच म्हटलं ना मगाशी जे बोलले ना की स्वस्त काही झालेलं नाही आहे मागच्या 11 वर्षांमध्ये. स्वस्त फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बघा, बाकी सगळं महागाईच झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट महागच आहे ह्या ठिकाणी.